नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे आपल्या एम.एच. कॉर्नर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर लाडक्या बहिणींसाठी आता आनंदाची बातमी म्हणजे ज्या लाडक्या बहिणीच्या के.वाय.सी चुकलेली आहे, के.वाय.सी केली परंतु चुकलेली आहे, त्यामुळे हप्ते इथं बंद आहेत. तर त्यासाठी तुम्हाला आता ऑप्शन देण्यात आलेला आहे. वेबसाईटवर नवीन ऑप्शन इथं ॲड करण्यात आलेला आहे. ते ऑप्शन म्हणजे तुमची के.वाय.सी जी आहे चुकीची झाली असेल, तर तुम्हाला ती दुरुस्त आता करता येणार आहे. तर ती दुरुस्ती कशाप्रकारे करायची आहे ते आपण इथं बघणार आहोत. तर त्याकरता काय करायचंय, मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या लाडक्या बहिणीची वेबसाईटची लिंक दिलेली आहे, त्यावर क्लिक करा. क्लिक केल्याच्या नंतर पाहू शकता अशा प्रकारे इंटरफेस ओपन होईल. संपूर्ण इंटरफेस पहिल्यासारखंच आहे. जिथे आपल्याला के.वाय.सी करायचं ऑप्शन दाखवत होतं, आता तिथं जे आहे दुरुस्त करण्यासाठी ऑप्शन आलेला आहे. जे ऑप्शन ब्लिंक करत आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. आणि आता इथे पाहू शकता, जशी आपण के.वाय.सी करत होतो तशा प्रकारे इथं इंटरफेस दाखवण्यात आलेला आहे. तर इथं लाभार्थ्याचा आधार नंबर इथं टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर आता ज्या महिलेचं दुरुस्तीच्या यादीमध्ये नाव नाही, अशा महिलेचे टाकून बघतो. नंतर ज्या महिलेची के.वाय.सी करायची राहिलेली आहे त्या महिलेचं टाकून बघणार आहोत. आता ओ-टी-पी पाठवावर क्लिक करायचे. तर इथं कॅप्चा बरोबर नाहीये असं दाखवण्यात आलेलं आहे. ओ-टी-पी पाठवावर क्लिक करतो तर पाहू शकता हा आधार क्रमांक ई-के.वाय.सी दुरुस्तीच्या यादीमध्ये नाही असं दाखवण्यात आलेलं आहे. हा आधार क्रमांक ई-के.वाय.सीच्या दुरुस्त यादीमध्ये नाही अशा प्रकारे दाखवण्यात आलेला आहे. आता हे अशा प्रकारे दाखवण्यात आलेलं आहे. तर आता इथे मी जे आहे, ज्या महिलांची के.वाय.सी राहिलेली आहे त्यांचा आधार नंबर टाकून बघितलेला आहे. तर आता इथं कॅप्चा टाकतो. कॅप्चा टाकल्यानंतर ओ-टी-पी पाठवावर क्लिक करतो. तर इनव्हॅलिड कॅप्चा आलेला आहे. परत एकदा कॅप्चा टाकून घेतो. ओ-टी-पी पाठवावर क्लिक करतो. पाहू शकता हा आधार क्रमांक ई-के.वाय.सी दुरुस्तीच्या यादीमध्ये नाही. ज्यांची के.वाय.सी राहिलेली आहे त्यांना पण हे अशा प्रकारे दाखवण्यात आलेलं आहे. आणि ज्या महिलांची के.वाय.सी झालेली आहे त्यांना पण त्यांची बरोबर के.वाय.सी असेल तर त्यांना सुद्धा अशा प्रकारे दाखवण्यात येईल. आणि ज्या महिलांची के.वाय.सी मध्ये चुका झाल्या असतील तर त्याचा आधार नंबर आणि कॅप्चा टाकल्याच्या नंतर ओ-टी-पी पाठवावर क्लिक करायचं आहे. नंतर आपल्याला ओ-टी-पी टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला 2 ऑप्शन उपलब्ध होतील. जे आहे होय आणि नाही करायचे ऑप्शन जे आहेत, 2 प्रकारे प्रश्न तुम्हाला विचारले जातील. तर दोन्ही जागेवर आपल्याला नाही, नाही करायचंय हे तुम्हाला लक्षात घ्यायचंय. नाही, नाही केल्याच्या नंतर तुम्हाला तिथं एक बॉक्स येईल, जे आपल्याला त्या बॉक्सवर क्लिक करून सबमिट बटनावर क्लिक करायचे. तुमची के.वाय.सी यशस्वीरित्या दुरुस्त होणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला ही के.वाय.सी करू शकता. ज्यांची इथं चुकीची झालेली आहे त्यांनाच इथं जे आहे उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. ज्यांची के.वाय.सी राहिलेली आहे त्यांना कोणताही पर्याय इथं उपलब्ध नाहीये. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या लाडक्या बहिणीपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांची के.वाय.सी चुकीची झाली असेल तर ते दुरुस्त करू शकतील. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.